दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. माझी अमुक एक मैत्रीण भात सोडून बारीक झाली म्हणून तुम्ही व्हालच असं नाही. प्रत्येकाची मेटाबॉलिझम वेगळी आहे. प्रत्येक पदार्थ तुमच्या समोर एक वेगळं काहीतरी सांगत असतो. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. सगळ्यांना धनत्रयोदशीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि या विशेष मुलाखतीला सुरुवात करते. खरं तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. आज धनत्रयोदशी, याचबरोबर धन्वंतरीची पूजासुद्धा. धन्वंतरी म्हणजे अर्थातच ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्याला वैद्यशास्त्र हे शिकवलं अशी ही धन्वंतरी. पण मुळात आरोग्यम धनसंपदा आपण बऱ्याचदा म्हणत असतो, अभावानं बऱ्याचदा स्टेटस ठेवत असतो, पण जगतो का आपण तसे? याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि जर जगायचं असेल तर मग सुरुवात कुठून करायची, आहार कसा असावा आणि या धकाधकीच्या आयुष्यात फिट कसं राहायचं आणि सदा मस्त हसत खेळत जगण्यातला आनंद कसा लुटायचा हे जाणून घेणार आहोत. आणि त्याकरता आज आपल्या समवेत या सगळ्या विषयी बोलण्याकरता, मनसोक्त संवाद साधण्याकरता एक विशेष पाहुणे आलेले आहेत. विशेष याच्याकरता कारण त्यांची एक अशी ओळख नाही आहे. त्या प्राध्यापिका आहेत, त्या आहार रसायनशास्त्र याच्या अभ्यासक आहेत, त्या उत्तम अनुवादिका आहेत, त्या लेखिका आहेत. इतकंच नाही तर त्या व्याख्यात्यासुद्धा आहेत. अर्थात त्या आहेत रेखा दिवेकर. आणि हो, त्यांची आणखीन एक ओळख आहे, त्या म्हणजे रुजुता दिवेकर यांच्या त्या मातोश्रीसुद्धा आहेत. रेखा मॅम, खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. धन्यवाद मला इथे बोलावलंस त्याबद्दल. खरं तर रेखा मॅम, सुरुवातीलाच मी उल्लेख केला की आपण बऱ्याचदा म्हणतो आरोग्यम धनसंपदा, पण आपण ते जगतो का? आणि जगायचं असेल तर बऱ्याचदा प्रश्न पडतो की नवीन वर्ष आता लवकरच 2-3 महिन्यात येईलही. दिवाळीचा सण आहे, गोडधोड प्रत्येकाच्याच घरात असतं, पण ह्याचं काय? तोंडाला आळा कसा घालणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सुरुवात कुठून करायची हा मूळ प्रश्न आहे. तर त्याविषयी मला ऐकायला आवडेल. तर सर्वात प्रथम मी असं सांगेन की शरीरम आद्य खलु साधनम. म्हणजे जे जे काही आपल्याला ह्या आयुष्यात मिळवायचं आहे त्याच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे हवी ती शरीराचं, आपल्या देहाचं आरोग्य. जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण ह्या सगळं म्हणजे जे काय करायचं ते करू शकतो. जर आपण फिट नसलो, आजारी असलो तर आपल्याला यातलं काहीच करता येत नाही. तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आरोग्याची अशीच व्याख्या केलेली आहे. आधी व्याधी विनिर्मुक्तम संतुष्टम यस्य मानसम. ह्याचा अर्थ काय की शारीरिक आणि मानसिक व्याधी ज्याला नाहीत, एवढं पुरेसं नाही, तर तो माणूस संतुष्ट म्हणजे समाधानी आणि आनंदी असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर ही झाली आपली साधारणपणे आरोग्याची व्याख्या. आता हे मिळवण्यासाठी तू जसं म्हणालीस तसं आहार तर महत्त्वाचा आहेच. कारण आपलं योगशास्त्र काय सांगतं की आपलं शरीर हे अन्नमय कोश आहे. खरं. किंवा आपण असंही म्हणतो अन्नात भवती भूतानी. म्हणजे काय की आपण आपलं जे शरीर बनतं ते आपण जे खातो त्यानुसारच बनतं. आणि म्हणून त्याला योगशास्त्रात म्हणतात ना की हा शरीर म्हणजे अन्नमय कोश आहे. बरोबर. तर त्यामुळे आपलं शरीर हे मुख्यत्वे करून आहारावरच अवलंबून असतं. जसं तुम्ही म्हणालात की उत्तम कार्य करायचं आहे तर शरीराची साथ हवीच. याकरता आता मी फॅड म्हणत नाही, पण प्रत्येकालाच असं वाटतं की सेलिब्रिटी महागडी जिम लावत आहेत, एखादे महागडे प्रोटीन्स घेत आहेत, प्रोडक्ट घेत आहेत, वेगवेगळ्या ज्या भाज्या कधी आपण इथे ऐकलेल्याही नाही आहे, अगदी बरोबर. अशा भाज्यांचं फॅड सध्या आलेलं आहे. मग इतके महागडे प्रोडक्ट्स घेतल्यावरच किंवा जे कधीही आपण ऐकलं नाही बालपणापासून, ती भाजी कधी आईनं आपल्या ताटात वाढली नाही, असे पदार्थ अचानक खाऊन
आपला आहार असा एकदम वेगळ्या ट्रॅकला वळून आपण शरीर तंदुरुस्त ठेवणार आहोत का? नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. आपल्याकडे आता काय झालं आहे ना, की आपल्याला असं वाटतं, की जेवढं महाग हं, एखादा अन्नपदार्थ, तेवढा तो आपल्या शरीरासाठी उपयुक्त. हं, पण हा एक मोठा गैरसमज आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण अशी महागडी फळं, आता समजा आपण एक सफरचंदाचं उदाहरण घेऊया, हं, की आता ती आपल्याकडे काय काश्मीर किंवा डेहराडून किंवा उत्तर प्रदेशामधून जेव्हा सफरचंद हं, येतात, हं, ठराविक महिन्यामध्ये येतात. पण बाजारात तुम्हाला 12 महिने मिळतात हं, हं, सफरचंद, बरोबर आहे? म्हणजेच काय, ही कुठून तरी लांबून आलेली असतात. हं, कुठून अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशी लांबून-लांबून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची, सफरचंदच असं नाही म्हणत मी, हं, वेगवेगळी फळं येत असतात. त्याचप्रमाणे काही भाज्याही येत असतात. पण मी तुला एक सांगते, की न्यूट्रिशन सायन्समध्ये एक असा फंडा आपण ज्याला म्हणू शकतो तो आहे, तो म्हणजे फार्म टू प्लेट. तुमचं अंतर किती आहे? हं, हं, म्हणजे जितक्या आपण जवळ पिकलेलं आपण खाऊ. कारण काय होतं, ते लगेच आपल्या ताटामध्ये पडतं. हं, आणि तेच जेव्हा आपण अमेरिकेहून किंवा कुठून तरी फळं आणि भाज्या मागवतो, ते अनेक महिने कोल्ड स्टोरेजमध्ये असतं. बरोबर. कधीतरी ते काढलं जातं आणि आपल्या ताटात येतं. आणि त्यामुळे काय होतं, की त्याची पोषण मूल्य हं, हं, भरपूर कमी झालेली असतात. हं, हं, म्हणजे आपल्याकडे म्हणायचे ना, म्हणजे जी म्हण प्रचलित आहे, आपल्याकडे नाही आहे, पण आपण ती उचलली आहे, ती म्हणजे "ॲन ॲपल अ डे कीप्स युअर डॉक्टर अवे." बरोबर. पण आपण तसं न म्हणता मी तर म्हणेन, आपल्या आसपास जे फळ येतंय, जी या फळांची झाडं आहेत, हं, म्हणजेच आता तू मुंबईत आपला हा इंटरव्ह्यू चाललाय, तर इथे आपल्याला केळीची झाडं दिसतात. हं, तर बनाना अ डे विल हं, ऑल्सो कीप अवर डॉक्टर अवे. किंवा साधं आपल्याला वसई, विरार, सफाळा इथून चिकू मिळतात, हो. पपई मिळतात, ते आपल्यासाठी चांगले. म्हणजे काय, की लोकल फूड हे आपल्यासाठी चांगलं असतं. याचं कारण असं आहे, की या हवेत ती फळं होतात किंवा त्या भाज्या होतात, बरोबर? हं, म्हणजेच ही हवा त्या फळांना चालते. हं, त्याच हवेत आपण राहतो. म्हणजे हे जर आपण तू गणित लावलंस तर काय होईल, की तीच फळं आपल्याला चालणार, हं, जी आपल्या इथे येतायत. म्हणून तेलाच्या बाबतीत पण बघ, आपल्या इथे आपण शेंगदाण्याचं तेल घेतो. हो. नॉर्थला गेलीस तर सरसो का तेल. बरोबर. कारण तिथे ते होतं ना, मोहरी तिथे उगवते हं, म्हणून. हं, तेच तू साऊथला गेलीस, हं, हं, कोकोनट ऑइल, कारण तिथे नारळ प्रचंड प्रमाणात असतात. बरोबर. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं, की लोकल फूड ते काही का असेना, फळ असो, भाज्या असो, तेलं असो, सीरियल्स, ग्रेन्स काय वाटलेलं असो, हं, हं, लोकल. दुसरं सीझनल. अगदी. सीझनल म्हणजे काय? आता बघ, आता मी त्याच मुद्द्याकडे खरं तर येणार होते, की हां, बोल. ऋतू बदलला की आपला आहार बदलतो. मग अगदी जानेवारीची थंडी आली की मिक्स भाजीचा माहोल येतो. हं. पावसाळा असेल तर रानभाज्या, अळू, अगदी या ह्याच्यात ऋतुमानानुसार भारतीय आहार तसा तयारच केलेला आहे. तर मग आपण तो स्वीकार करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि सोडाव्यात हे निवडायचं कसं? आता तूच म्हणालीस, की आपल्याला हे शिकवलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आपण आता म्हणजे हं. कसं जानेवारी महिना जेव्हा येतो, तेव्हा आपण भोगीची भाजी करतो, हो, म्हणजे मिक्स भाजी करतो. त्या भाज्या जे आपण खातो, दुसऱ्या दिवशी आपण गुळपोळी खातो. हो. कारण तीळ आणि आता उष्णता गरज असते तेव्हा हं, शरीराला, हं. कारण थंडी पडते म्हणजे पडायची. आता यावर्षी काय होईल आपल्याला माहिती नाही आहे. आजचीच बातमी आहे, की यावेळेला थंडी खूप तीव्र असेल. तर त्यावेळेला मग आपल्याला तिळगुळ आणि गुळाची पोळी लागणारच आहे. पावसाळा खूप लांबला, आत्ता संपतोय असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या पावसाळ्यामध्ये आपण पालक, मेथी अशा भाज्या नाही खाता कामा. अच्छा. ह्याचं कारण असं आहे, की पावसाळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया याची वाढ खूप जोमाने होत असते. हं, हं. आणि त्यामुळे जमिनीत ज्या उगवतात ना, त्या आपण न खाता अळू जे बाहेर येतं, हं, हं. बघ तुम्ही कधी अळूची पानं पाहिली असेल तर ती जमिनीला लागून नसतात, ती वर हो. येतात. तसंच अंबाडी, अळू, अंबाडी ह्यासारख्या भाज्या आणि ज्यांची प्रॉपर्टी किंवा ज्यांचे गुणधर्म असे आहेत, की त्यांच्यावर बॅक्टेरिया वाढूच शकत नाहीत. हं, हं.
आणि म्हणून ह्या भाज्या खूप आंबट किंवा अशा असतात की आपल्याला म्हणजे जर आंबाडी असेल तर ती खूप आंबट असते, हो. त्यामुळे त्याच्यावर काही वाढ होत नाही. अळू कसं आहे की आपल्याला ती चिंच घालावी लागते हं. त्याच्यामध्ये, नाहीतर खाज येते. तर अशी जी त्या भाज्यांची टिपिकल प्रॉपर्टी आहे, हं, हं. त्यामुळे त्यांच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ होऊ शकत नाही, म्हणून पावसाळ्यात त्या भाज्या खाव्या. अगदी. आणि पालक मेथी वगैरे जे जमिनीत उगवत आहे हं, ना, हं. त्याला इन्फेक्शन किंवा आपण काय इन्फेक्शन न म्हणता आपण असं म्हणू शकतो, हं. त्या पानावर कधी-कधी आपल्याला अशी मोठी-मोठी भोकं किंवा लागलेली हो. पानं आपण म्हणतात. तर म्हणून पावसाळ्यात त्या भाज्या नाही खायच्या. म्हणून ते ऋतूनुसार खायचं. आणि आता जेव्हा जे उगवतं तेव्हा ते खाल्लं. आपल्याला निसर्गाने असंच दिलेलं आहे, की त्या काळात जे योग्य, त्या काळात ते उगवतं. आणि अगदी. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये तुला चिंचा, बोरं वगैरे अशा गोष्टी मिळतात. हं, करवंद, जांभळं हं. हे सगळं उन्हाळ्यात मिळतं आपल्याला. अगदी पालकांसाठी मला मुद्दा विचारायचा आहे, की रोजचा डबा काय द्यायचा? हं. साधा प्रश्न असतो मुलांना अगदी मग पोळी भाजी द्यायची की नाही द्यायची? मग जंक फूडकडे आजकाल पालक सहज वळताना दिसतायत. सगळ्याच पालकांना नाही दोष देत, पण कधी-कधी पालकांकडे सुद्धा पर्याय नसतो. मग अशा वेळी मुलांना अगदी त्यांचा पायाच सुरुवातीपासून जर तुम्हाला भक्कम करायचा आहे, तर ती सवय बालपणापासून लावण्याच्या दृष्टीनं पालकांनी स्वतःची मेंटॅलिटी ही कशी बदलली पाहिजे, हं. या बदलत्या काळानुसार? सर्वप्रथम मी सांगेन, की प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. म्हणजे काय, जर तुम्ही मुलांना देणार नसाल जंक फूड, तर पहिलं तुम्ही बंद केलं पाहिजे खायचं. हं, हं. नाहीतर काय होतं, की आम्ही हे खाऊ आणि तुला मात्र, तर तसं तर मुलं ऐकणारच नाहीत. आजकाल तर अशक्य आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे सर्वप्रथम पालकांनी आपलं जीवनमान म्हणजे खाणं-पिणं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. हं. तरच ते मुलांना एका हक्काने सांगू शकतील. आणि हं. मुलांना कसं आहे, ॲक्चुअली आपण पालकच थोडंफार जबाबदार आहोत. आपण आणलंच नाही, तर त्यांना कसं मिळेल? बरोबर. त्यामुळे पॅकेज्ड अँड प्रोसेस्ड फूड्स जी आहेत, ती अत्यंत वाईट, घातक आहेत आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी. हं, हं. जेवढं आपण पॅकेट उघडून त्यांना खायला देऊ ना मुलांना, काय होतंय त्या पॅकेज्ड फूड्समध्ये खूप अति प्रमाणामध्ये अशी काही रसायनं असतात, की जी ॲडिक्टिव्ह पण असतात. हं, म्हणजे हं. एकदा ते मुलांना आपण 2-3दा खायला दिलं, की त्यांना ते सारखं खावंसं वाटतं. हं. आणि प्लस ही रसायनं घातकही असतात. कारण त्याच्यामध्ये कसं आहे, प्रिझर्वेटिव्हज खूप असतात. कलर खूप असतो अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी. हं, आणि हं. पण बऱ्याच प्रकारची केमिकल्स त्याच्यामध्ये, फोमिंग एजंट्स असतात. हं. खूप सारी रसायनं असतात. त्या सगळ्या रसायनांपासून आपल्याला दूर राहणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पॅकेज्ड फूड्स तुम्ही जितकं कमी द्याल मुलांना, तितकं त्या मुलांचं आरोग्य चांगलं राहील. अगदी. नॉर्मल आपण मुलांना खायला द्यायची सवय ठेवली पाहिजे. आपणही स्वतः जे पारंपरिक आहे तेच खाल्लं पाहिजे. तुमच्याशी बोलल्यावर आता लक्षात येत आहे, रुजुता दिवेकर असं का सांगतात? भारतीय आहारच स्वीकारा, नाचणीची भाकरी खा, ज्वारीचीच भाकरी तुम्हाला फिट ठेवू शकते, इतर फॅन्सी फूडपेक्षा. त्यांचं बालपण कसं होतं? तुम्ही इथूनच सुरुवात केली का? जाणून घ्यायला आवडेल. आता मी स्वतः, तुला माहिती आहे, तू माझ्याच कॉलेजमध्ये हो. होतेस. मी कॉलेजमध्ये प्राध्यापिका होते. पण सकाळचं जेवण म्हणजे अर्थातच आमचं 12चं वगैरे कॉलेज असायचं. हं, हं. त्यामुळे घरी सगळं व्यवस्थित सकाळचं करून निघायचे. आणि मी एक ठेवलं होतं नेहमी, की दोन्ही वेळेला ताजं अन्न द्यायचं. अच्छा. आणि त्यासाठी म्हणजे मला वाटतं, की आपण तसे नशीबवान आहोत. आपण भारतात राहतो. त्यामुळे आपल्याला हाऊस हेल्प पण मिळतात. आपण हं, हं. त्यांना चांगलं वागवलं, चांगले पैसे, पगार दिला, तर आपल्याकडे खरंच ती खूप एक चांगली व्यवस्था आहे. हो. आपल्यालाही मदत आणि त्यांनाही हं, आपल्याकडून मदत, असं आहे. ते विन विन सिच्युएशन. हं. तर असं मी नेहमी, आणि संध्याकाळी आल्यावर मग मी पण दमलेली असायची. 2 मुली आहेत मला, त्या हं, हं. दोघींचंही काहीतरी बघायचं असायचं. तर त्याच्यामुळे मग संध्याकाळला मग बाई होती. पण ताजं करणं हे नेहमी. आणि त्या दोघींचंही आवडतं फूड होतं आमच्याकडे चिवडा आणि लाडू. त्याच्यामुळे आमच्याकडे 12 महिने आजही चिवडा असतो, तिच्याही घरी असतो. आणि अच्छा. नारळाच्या वड्या किंवा अळीवाचे लाडू अशा प्रकारचं
म्हणजे हम्म. शक्यतोवर बाहेरून, आणि फळं भरपूर आणायची मी. अच्छा. आणि आपण पार्ल्याला रोज यायचो, त्याच्यामुळे रोज ताजी ताजी फळं, ताज्या ताज्या भाज्या असं सगळं घेऊन घरी जायला यायचं. तर त्याच्यामुळे तो एक म्हणतात तसं प्लस पॉईंट होता, हम्म. आणि त्याच्यामुळे तशीच त्यांना ती सवय लागली. रुजुता दिवेकरांनी कधी असं ठरवलं की या क्षेत्रात यावं? आता तुमची आवड तुम्ही कॉलेजनंतर जपलीत आणि या क्षेत्रात आलात, पण मुळात तुमचा पिंडच तो होता. अ, रुजुता दिवेकरांनी तुम्हाला कधी सांगितलं की आई मला आता या क्षेत्रात यायचं आहे, तुझं हे बोलणं, तू हे मला शिकवणं मला एवढं आवडलंय की मी हे करिअर म्हणून पाहते? असं काही त्याने कधी मला प्रत्यक्ष सांगितलं नाही आहे. हे जे संस्कार असतात ना, ते बघून होतात. असं अगदी. कोणी कोणाला सांगत नाही, की मी पण ते काही त्यांना सांगत नव्हते असं, की हे हं. मी म्हणून करते वगैरे हे. हं, हं. मला जे कळत होतं त्याप्रमाणे मी करत होते. आणि हे नकळत जे संस्कार होतात ना, तेच महत्त्वाचे असतात. असं नाही होत, की आता मी संस्कार करते हं, असं ते नसतं. अच्छा. हां, तर आणि ना तेव्हा तशीच बहुतेक घरांमध्ये पद्धत होती. खरंय. हं. आणि त्यामुळे तशीच त्या दोघींना पण सवय आहे. आता त्यांच्या करिअरनुसार त्यांना सतत बाहेर जावं लागतं. हं. बऱ्याचदा जाण्या-येण्याच्या वेळा काही फिक्स नसतात. अशा वेळेला त्यांचं डाएट कसं असतं? तुम्ही कसं या एकूण डाएटकडे दक्षपणे बघता? जसं की तिला मी शिकवायची गरज नाही आहे ना आता. आता सगळ्यांना माहिती आहे, की आपण जेव्हा फ्लाईटवर जातो, तेव्हा आपण आपल्याबरोबर काय ठेवावं? हं, नेहमी केळं, सगळीजणं हल्ली आजकाल बरीच लोकं जागरूक झालेली आहेत. बरोबर. केळं ठेवावं किंवा काहीतरी ठेपल्यांसारखा एखादा पदार्थ ठेवावा. ड्राय फ्रुट्स, हं, हं. ड्राय फ्रुट्स तर आपण ठेवूच शकतो. लिंबू सरबत, हं, हं. असे पर्याय आपण कायमच आपल्याबरोबर ठेवायला पाहावेत. फिटनेससाठी व्यायाम किती महत्त्वाचा? कारण आहार आपण घेतच असतो. बरोबर. पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल, फिट राहायचं असेल आपण म्हणूया, तर याकरता व्यायामाशिवाय पर्याय नाही. हे बघ, आता व्यायामाला खूप महत्त्व आहेच. हं. म्हणजे आपण म्हणतो ना, हालचाल ही खूप महत्त्वाची, मूव्हमेंट झाली पाहिजे. हो. म्हणजे असं म्हणतात, की आपलं शरीर चालत असतं, मनही खूप, किंवा मेंदू खूप चालत असतो. पण आपण मनाला थोडं शांत आणि शरीराला जास्त चपळ ठेवलं पाहिजे. हं. आणि तसंच संस्कृतमध्ये अजून एक मस्त श्लोक आहे व्यायामाविषयी. लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्तोग्निर्मेधसः क्षयः विभक्तघनगात्रत्वं व्यायामात उपजायते. याचा अर्थ असा, की अंगलाघव प्राप्त होतं. अंगलाघव म्हणजे काय, की आपली आताच्या भाषेत बोलायचं तर फिगर चांगली फिगर. होते. कर्मसामर्थ्य म्हणजे काम करण्याची आपल्यामध्ये क्षमता येते. हं, हं. मेदसः क्षयः म्हणजे आपल्या शरीरावरचं अनावश्यक फॅट किंवा हं. चरबी ही दूर होते. आणि अ, आपण चांगले म्हणजे एका वयानंतर बघ असे मसल्स लूज पडतात, हो. स्नायू. ते होत नाही व्यायामाने. त्याच्यामुळे व्यायाम करायलाच हवा. जिममध्ये जाऊन पण करायला हवा. योगासनं पण करायला हवीत. सर्वसमावेशक व्यायाम पाहिजे. असं नाही की एकच मी रोज चालायला जाते, माझा व्यायाम संपला, असं नाही. हं. तर कधी आठवड्यातनं 1-2दा जिम करा, 1-2दा व्यायाम, 1-2दा चालायला जा. हं, हं. 4 दिवस योगासनं करा, एखाद दिवस सुट्टी घ्या. असं करून व्यायामाचा पण बॅलन्स आपण ठेवला पाहिजे. तुम्ही आता बोलता-बोलता सहज म्हणालात, की शरीर चपळ असलं पाहिजे आणि मन शांत ठेवलं पाहिजे. बरोबर. पण आत्ता परिस्थिती थोडीशी बदलतीये. मानसिक स्वास्थ्याचा विषयसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. अगदी काल परवाच निर्णयसुद्धा झाला, दीपिका पदुकोण आता या सगळ्याची ब्रँड अँबॅसेडर असेल, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आणि आहार यांचा कसा मेळ साधला जातो किंवा हे किती परस्परांवर अवलंबून आहे? आता जेव्हा आपण जास्त जंक फूड खातो, हं, जंक फूड याचा अर्थ असा, की ज्याच्यामध्ये पोषण नसतं. बरोबर. आपल्या शरीराचं पोषण जे करत नाही ते जंक फूड. हं, बरोबर? तर आता हे जर जंक फूड आपण खात असलो सतत, तर मग आपण चिडचिडे होतो. पण तेच जर आपल्या शरीराला नीट पोषण मिळत असेल, तर चिडचिड होण्याची शक्यता खूप कमी असते. बरोबर. अर्थात काही गोष्टी
आपल्या हातात नसतात, की जेनेटिकली पण असतं काही. तर त्याच्यामुळे तो एक मूळ स्वभाव माणूस घेऊनच जन्माला येतो. पण आपलं मन जेव्हा अगदी आपल्याला असं वाटतंय, की शांत करायचंच आहे, तर एक 2-3 पदार्थ मी सांगू शकते, की जे आपल्या मनाला खरोखरच शांत करू शकतात आणि ते आहेत काजू. अच्छा. काजूमध्ये असे काही केमिकल्स आहेत, की ज्याच्यामुळे आपलं मन शांत होऊ शकतं. तसंच केळं, म्हणजे याच्यामध्ये साधारण B6 आहे ना, व्हिटॅमिन B6 तसे पदार्थ, मूग आहेत. त्याच्याने थोडंसं मनाला आपल्या शांती मिळते. आता बघ गोव्याच्या लोकांना आपण म्हणतो, की ते सुशेगात असतात. सुशेगात आहेत. म्हणजे आरामात असं एवढी फार चिंता करत नाहीत. तर त्यांच्या आहारात जास्त असतं काय? काजू, काजू. काजू असतो, नारळ असतो. नारळात पण ती प्रॉपर्टी आहे. म्हणजे इनफॅक्ट आपण नेहमी कुठचाही प्रोजेक्ट चालू करताना नारळ फोडतो आणि सगळ्यांना वाटतो. याचं कारण तेच आहे, की नारळ खाल्ल्यामुळे आपल्याला फिजिकली पण ऊर्जा येते, म्हणजे शारीरिक ऊर्जा येते आणि मानसिक शांतता पण मिळते. कारण नवा प्रोजेक्ट करतो तेव्हा आपण 10 लोकांना बरोबर घेऊन जातो. तर तेव्हा 10 लोकांची वेगळी मतं, मग त्याच्याशी जुळवून घ्यायला तुम्हाला तुमचं मन कसं पाहिजे तर शांत, त्यासाठी नारळ उपयुक्त आहे. अच्छा. म्हणून ती गोव्याची माणसं सुशेगात आहेत. आपला वेळ संपतोय मॅम, पण अगदी शेवटचा सवाल. धनत्रयोदशी आहे, 2 दिवसांवर लक्ष्मीपूजन सुद्धा आहे. तुमच्या घरातली लक्ष्मी जर फिट असेल, तर मात्र धन किंवा स्वास्थ्य अ, आणि सगळ्याच गोष्टी या आपसुकच येत असतात. स्त्रियांच्या बाबतीत असं असतं, की आई म्हणून जबाबदारी, बहीण म्हणून किंवा बायको म्हणून जबाबदारी ही पार पडत असताना बऱ्याचदा ती तिच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही. अशा वेळी तिनं काय केलं पाहिजे? इतरांवर तर ती प्रेम करतच राहील, पण स्वतःविषयी काय? स्वतःवरही प्रेम केलंच पाहिजे आणि आपल्यासाठी पण एक ठराविक वेळ आपण काढून ठेवला पाहिजे दिवसाचा. कारण असं आहे, की जर तुम्ही फिट असाल तरच तुम्हाला इतरांसाठी करायचं आहे. ते पण करता कधी येईल जर तुम्ही फिट असाल तर. मी जे सुरुवातीला सांगितलं, शरीरमाद्य खलु साधनम. ते शरीर तुम्ही चांगलं ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. अगदी. आणि त्यासाठी आपलं मन, म्हणजे त्यासाठी तर मी नेहमी म्हणते, की तुम्ही तुमच्या कुठच्याही गोष्टीसाठी लोकांना जबाबदार धरू नका. आपणच आपले, म्हणजे म्हणतात तसं करतो, म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयोः. तर आपण आपलं मन, आणि आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः, आपणच आपले मित्र किंवा बंधू असतो आणि आपणच आपले शत्रू असतो. खरं आहे. आपण ठरवायचं, की आपण आपले मित्र व्हायचं आहे का शत्रू व्हायचं आहे. आणि अधिक जर तुला काही जाणून घ्यायचं येस. असेल, तर हे माझं पुस्तक आरोग्य संवाद आत्ता त्याच्या प्रती अवेलेबल नाही आहेत, पण 15-1 दिवसामध्ये 3री आवृत्ती येते. अच्छा. म्हणजे मी काय जे आत्ता थोडंच बोललो आपण, पण थोडं जास्ती सविस्तर जाणून घ्यायचं असेल, तर हे माझं पुस्तक घ्या आणि म्हणजे तुम्ही वाचलत तर बऱ्याच गोष्टी कळतील. तसंच अगदी. आम्ही एक कार्यक्रम पण करतो, सुरेल गाणी पौष्टिक खाणी आरोग्यवाणी. अच्छा. हां, तर कमाल आहे याचं नाव. कमाल आहे ना नाव. कार्यक्रम पण कमाल आहे. कारण त्याच्यामध्ये अशी आम्ही काही गाणी निवडली आहेत, की ज्याच्यामध्ये अन्नपदार्थांचा उल्लेख आहे. अरे वाह! हां, आणि त्या मला अन्नपदार्थांविषयी मला आत्ता एखादं ऐकायला आवडेल. गाणं. अरे बापरे! येस, कारण मी सुरुवातीला गायिका अशीही ओळख करून दिली आहे. नाही गं, गात-बीत नाही, फक्त मी आता सांगते तुला, की अगदी. एक उदाहरण देते, की आता समजा आपल्याला पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. मग ह्याच्यामध्ये येतं ना, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जेव्हा पडिये तयाची गोडी सांग वेगी. मग हा दही भात आला ना, मग तेव्हा मी भाताविषयी बोलते. अरे वाह! असा हा नवीन कन्सेप्ट आहे. अगदी छान तो कार्यक्रम. आत्ता 2 झाले आमचे. खूप छान प्रतिसाद मिळतोय. क्या बात है! भाताचा उल्लेख निघाला म्हणून मला आता राहवत नाहीये. कारण भात बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की भात खाऊ नये किंवा भात खूप खाल्ल्यामुळे तब्येत फार सुदृढच अतिच व्हायला होतं. तसं काही खरंच आहे?
तू मला सांग, आपण 3-4 महिन्याचे जेव्हा होतो तेव्हा पहिलं खाणं आपल्याला काय मिळतं? भाताची पेच. हो. त्याच्यानंतर आपला जो तांदूळ किंवा भात आहे, तो आपल्याला चांगलं सहचर्य शेवटपर्यंत देत असतो. म्हणजे लग्न मुंजीत सुद्धा अक्षतांची गरज असते. कुठून आपण बाहेरून फिरून आलो, की आपल्याला वरण-भात, खिचडी, आमटी-भात, ताकभात हेच आवडतं. इतकंच नव्हे, तर आपण वैकुंठवासी झाल्यावर परत आलो तरीही आपल्याला भातच देतात. हो. मग ह्याला आपण असं अधेमध्ये का बरं सोडतो? कारण आपल्याला ही भीती वाटते, की भात म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. हं. भातामध्ये कार्बोहायड्रेट आहे, पण भात इज नॉट इक्वल टू कार्बोहायड्रेट. ओके. म्हणजे कुठचाही अन्नपदार्थ हा फक्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅट नसतोच मुळी. प्रत्येक अन्नपदार्थ हे सगळ्याचं मिश्रण किंवा आज दिवाळी आहे म्हणून म्हणते कडबोळं असतं. हो. सगळ्या पोषक द्रव्यांचं. तर त्याच्यामुळे असं भाताला बदनाम करू नये. पण हे आयुष्याकडे सुंदर बघण्यासाठी प्रत्येक पदार्थ तुमच्या समोर एक वेगळं काहीतरी सांगत असतो. नक्कीच. प्रत्येक पदार्थाचं एक वेगळं काहीतरी काय म्हणूया आपण हितगुज असते हं. त्या व्यक्तीबरोबर आणि ते समजून घेऊन कालानुरूप आपण बदललं पाहिजे हे खरं आहे. आपलं या शरीर ना आपल्याला सगळं सांगत असतं अगदी. आणि प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे. हं. आणि त्यामुळे माझी अमुक एक मैत्रीण भात सोडून बारीक झाली म्हणून तुम्ही व्हालच असं नाही. खरं आहे. प्रत्येकाची मेटाबॉलिझम वेगळी आहे. रेखा मॅम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. फार प्रश्न या सगळ्याविषयी खरं तर अनेक समीकरणं होती, टेक्निकल बाबी खूप होत्या. पण त्या सहज सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला समजून सांगितलंत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मला इथे बोलावलंत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. Thank खऱ्या you. अर्थानं ही दीपावली तुमचं आयुष्य अंधकारमय दूर करून प्रकाशमान हो, ही तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. याच नोटवर इथंच थांबतेय, पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.